मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. इंडिपेंडंट ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तरी आपला आपण फॅमिली ट्रिप आहे. आपली फर्स्ट टाईम आपण दिवाळीमध्ये गाडी घेतलेली आहे आणि फर्स्ट टाईम आपण कुठंतरी फॅमिलीसोबत बाहेर जातो आहे. तरी आत्ता आपण सकाळचे 7 वाजलेले आहेत. आपण आता इथून निघू. आपला पुढचा रूट कसा आहे ते पुढं तुम्हाला नक्कीच समजेल आणि ह्या कोकण ट्रिपमध्ये तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर मजा येईल आणि वेगवेगळे ठिकाणं बघायला भेटतील. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कंटिन्यू आपला ब्लॉग बघा. तरी भेटूयात पुढं आपण. पंपावरती बसलो आता आपण हे टाकी फुल करू आणि सुरुवात करू. नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे. आपण पालीच्या गणपतीला येऊन पोहोचलेलो आहे. बल्लाळेश्वर गणपती असं आहे. जवळपास 7-8 तासाचा प्रवास करून आपण निम्म्यापर्यंत पोहोचलो. आता इथून आपण दापोलीला स्टे करणार आहे. दापोली फक्त इथून 100 किलोमीटर आहे. मंदिरात दर्शन झालेलं आहे. समोरच इथं तलाव आहे. त्यात कासव पण आहे. कासव बघू शकता तुम्ही. आपण दापोलीत शेवटी पोचलेलो आहे आणि आपलं स्टेसाठी आपण इथं हॉटेल निवडलेलं आहे. आजचा स्टे आपण इथं करणार आहे. तर आता इथून आपण निघतोय केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी. आपण आता मंदिराकडे जातोय. इथं बघू शकता काहीतरी वाळत टाकलं, आपल्याला पण नाही माहिती. काजू बदाम काहीतरी आहेत. तरी आपण आता केशवराज मंदिराकडे जातोय. केशवराज मंदिर म्हणजे विष्णूंचं मंदिर आहे इथं. तर ते आपण इथून पूर्ण पाय जायचं आहे. तर त्या रस्त्याला आपण जातोय आता. इथं एक झाड आहे पूर्ण गुलाबी आणि खाली बघू शकता तुम्ही पूर्ण रांगोळी टाईप असं पूर्ण हे काढलेलं आहे. कसलं तरी झाड आहे पूर्ण असं हे वरती पूर्ण गुलाब असं पडल्यासारखं वाटतंय. इथं पूल आहे आणि इथून आता पायऱ्या लागलेल्या. ह्या पायऱ्या 200 पायऱ्या जवळपास आहेत आणि इथलं नेचर बघू शकता तुम्ही. भारी आहे. केशवराज पूल. त्याने गाडी डायरेक्ट इथून टाकलेली. गाडी काढलेली आहे आपण खूपच प्रयत्न करून, शूटिंग काढता नाही आली.
गाडी पूर्ण काढून झाली, तो खुश झालेला, एकटाच होता. मंदिरावरती पोचलेलो आहे आम्ही आता. जस्ट इथं विष्णू मंदिरात एंटर करताना छोटा दरवाजा आहे, खाली वाकून जावं लागतं. जस्ट आत्ताच आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इथला खूप छान असा निसर्ग पण बघितलेला आहे आणि बघण्यासारखं खूप छान आहे. कारण की इथं फक्त पक्ष्यांचं किलबिलाट आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण छान. आजूबाजूला बघू शकतो तुम्ही पूर्ण आंबे, नारळीची झाडं. आसंता रानमेवा सापडलेला आहे आपल्याला, या झाडाला होता. मस्तपैकी आहे, खातोय. आणि आता इथून बघू शकता आपण परत चालू. आता पुढं बघून आपण बीचवर जाऊ. त्या भावाची तो होता मुंबईचा, तर त्याची गाडी काढून दिली. तर तो एकटाच होता नाही का, म्हणजे त्याला कोणी सोबत नव्हतं, काहीच नव्हतं. तर गाडी काढून दिली आणि आपण जातोय. आयुष काय आहे? दादूला जस्ट लाडघरच्या बीचवरती येऊन पोचलेलो आहे आणि बघू शकता एकदम नो क्राऊड. कारण की आज 25 डिसेंबर आहे तरी पण आज एवढी काही गर्दी नाही आहे. म्हणजे विकेंडला खूप कमी आहे आणि ह्या बीच बघण्यासारखं आहे. कारण की बघू शकता तुम्ही लोक ड्रॅगन सफारी लहान पोरांचं डायरेक्ट तिला जाय पाण्यात जायचं का पाण्यात. ऐ काय दादू दाखव. दादूचा फेवरेट प्राणी भेटलाय खेकड. जस्ट आपण आत्ता येऊन पोचलोय परशुराम टेकडी. अय दीदी इतक्यात आपण आलेलो आहे परशुराम टेकडीवरून आणि आता आपण इथं जेवणासाठी थांबलेलो आहे स्टेसाठी. बघू शकता हॉटेल एकदम भारी. आत्ता आपण पोचलो आहे दाभोळमध्ये आणि आता इथून आपण फेरबोटीने जाणार आहे. कारण की इकडं ब्रिज नाही आहे तर आपण फेरबोटीने.
बघू शकता मागचा व्ह्यू. आणि खरं तर गणपती पोळ्याला आल्यावरती पहिल्यांदा सगळ्यांना एकच गोष्ट आठवते ती म्हणजे आपला सचिन पिळगावकरांचा पिक्चर म्हणजेच नवरा माझा नवसाचा. तर सगळे आपल्याला सर्वांना तेच आठवतं गणपतीपुळे म्हटलं तर. आणि हे गणपतीपुळ्याचं मंदिर बघू शकता मागे आणि त्या साईडला हा समुद्र किनारा. सकाळच्या टाईमला गर्दी पण नाही आहे. सो आताच आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण पुढं आता निघालो. आता आपण जाणार आहेत खास सोशल मीडियावरती फेमस असलेलं आरे वारे बीचला जाणार आहे. तरी आता थोड्याच वेळात आपण आरे वारे बीचकडे जाऊ. आता थोड्याच म्हणजे गणपती पोळ्याचं पण बीच बघू आणि नंतर आरे वारे बीचकडे जाऊया. जय 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 जय. सो मित्रांनो, कोकण ट्रिपचा आपला हा दिवस तिसरा आहे. गणपतीपुळ्यानंतर सकाळ सकाळ दर्शन केल्यानंतर आपण आता येऊन गणपतीपुळ्यापासून किती 9 किलोमीटर अंतरावर असलेला आरे वारे सुंदर या बीचला येऊन पोचलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. खूप छान बीच आहे इथला आणि क्राऊड पण नाही आहे.